नमस्कार. मुक्ता फॅशन फ्लेवरमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपली रेसिपी आहे बेसन पिठाचा ढोकळा. बेसन पिठाचा ढोकळा बनवण्यासाठी साहित्य बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी पाणी, 2 चमचे साखर, लिंबू सत्व, त्याला सायट्रिक ॲसिड पण बोलतात. एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी, लिंबू सत्व, साखर टाकून मिक्स करून घ्यावे. चवीपुरते मीठ टाकावे. हे सर्व मिक्स करून घ्यावे. हे मिक्स करून झाल्यावर त्याच भांड्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये आपण घेतलेले बेसन पीठ टाकून चांगले चाळून घ्यावे. बेसन पीठ चाळून झाल्यावर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता. त्यामध्ये थोडीशी हळद, तुम्ही कलर पण टाकू शकता. मी हळद टाकली आहे. 1 चमचा तेल टाकून घ्यावे. हे मिक्स करून घ्यावे. मिक्स झाल्यावर अर्धा चमचा खायचा सोडा टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यावे. सोडा मिक्स होतो पटकन. आता पूर्ण आपलं बॅटर चांगलं मिक्स करून घेऊ. हे मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचं. प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलं. त्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊ. पाणी मी आधी स्टीम करायला ठेवलं होतं. आपलं पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये ढोकळ्याची प्लेट ठेवून घेऊ. ढोकळा 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊ. आपला ढोकळा शिजला आहे की नाही बघण्यासाठी त्यामध्ये सुरी किंवा टूथपिक टाकून बघू. सुरी क्लीन निघाली तर आपला ढोकळा शिजला आहे. त्यासाठी तडका करून घेऊ. एका भांड्यामध्ये थोडं तेल, राई, कढीपत्ता, मिरची टाकून तडका बनवू. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा साखर टाकू. आपला तडका तयार आहे. आता चटणी बनवू. चटणीसाठी पुदिना, कोथिंबीर, अद्रक, मिरची, लसूण, चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आता तडका तयार झालेला आहे. आता ढोकळ्यावरती तडका टाकून घेऊ. त्यासाठी ढोकळा पलटी मारून घेऊ. आता ढोकळा कट करून घेऊ. ढोकळ्याचे 2-3 पीस चटणी टाकून घेऊ. आता चटणी वाटून घेऊ. ढोकळ्यावर तडका टाकून घेऊ. त्यामुळे ढोकळा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी होतो. बघा कसा आपला ढोकळा स्पॉन्जी झाला आहे.
खायला एकदम चविष्ट लागतो. तुम्ही नक्की करून बघा. असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी मला कमेंट, लाईक, सबस्क्राईब नक्की करा.